मागण्या मान्य न झाल्यानं पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले. मात्र आज आंदोलनाच्या ठिकाणी मनोज जरांगे आलेच नाहीयेत. प्रकृतीच्या कारणामुळे जरांगे पुण्यातील आंदोलनाच्या ठिकाणी आले नाहीयेत. हॉटेलवरूनच ते शासनाची फोनवरून चर्चा करतात. दरम्यान काल नदीपात्रात ज्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं त्या ठिकाणी आज कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान या संदर्भात मनोज जरांगेंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. मनोज दादा सकाळपासून सीएमओ कार्यालयाशी संपर्क साधून आहेत. एमपीसीच्या मुलांचा प्रश्न सुटावा म्हणून ते इथं बसून आहेत. खरं तर त्यांची तब्येत आम्ही कालपासून बघतोय ठीक नाही आहे, तरी ते मुलांसाठी सरकारशी बोलणी करतायत. दादा काय आतापर्यंत काय स्टेटस? त्यांचं असंच म्हणणं आहे की आपण यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आत्ता उदय सामंत साहेबाशी कॉल केला, तुम्ही येण्याच्या अगोदर विखे पाटील साहेबाचा पुन्हा फोन झाला. त्यांचं म्हणणं आहे आम्ही वाऱ्यावर नाही सोडत, कारण ही पेपर घेतो आहे आपण 4 तारखेला. माझं म्हणणं आहे की काय आता एकतर हे गुन्हे आता मुलांचं मी आता ग्राउंडवर निघालो होतो. पोरत म्हणले ग्राउंडवर नको, कारण काय होईल गुन्हे आमच्यावर दाखल होते. आणि ती पण भूमिका बरोबर आहे की शिकणाऱ्या लेकरावरती नको. आपला वेगळं आमचं आंदोलन ते वेगळं असतं आणि हे वेगळं असतं. मला वाटतंय आता किमान उद्या पेपर होणारच आहेत ना, तर जे पोरं आहेत त्यांनी पेपरला गेलं पाहिजे. जे आहेत त्यांनी गेलं पाहिजे, त्यांचं वाटलं नको. जर रद्द झालेच 1000-500 रुपये तिकीटच जाईल ना, पुन्हा वापस येता येईल. पण पेपरला पोरांनी त्या गेलं पाहिजे आणि वाईट पाऊल कोणी उचललं नाही पाहिजे. यांच्यासाठी आपण नाही मारायचं. देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे या पोरांना परीक्षेला बसूच द्यायचं नाही. मग जर त्यांची अशी इच्छा आहे आपण कोणासाठी मरू नाही. आपला विषय स्वतः यांना काय देणं घेणं नाही. कारण मी ही शब्द का वापरतो देवेंद्र फडणवीस साहेबाला करायचं नाही म्हणून, तर त्यांनी शब्द दिला त्या पोरांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी की आम्ही तुमचा विषय आजच मार्ग लावतो. मग का लावला नाही हा सुद्धा मूळ प्रश्न आहे. त्यामुळे आता फोन केले तर मला वाटतं उदय सामंत साहेब म्हणलेत की मी मुख्यमंत्र्याला बोललोय, कारण त्यांना स्पष्ट विचारलं त्यांच्या अंगलट नको यायला, कारण ते उगा मध्यस्थी करतायत आणि मध्यस्थी एखाद्या मंत्र्यालाच डाग लावून उपयोग नाही. ते म्हणले हो मी मुख्यमंत्र्यांशी बोललो, शिंदे साहेबांशी सुद्धा बोललो की त्यांनी सांगितलंय ही 16 तारखेला ही आचारसंहिता संपली की 16 तारखेला तातडीची बैठक घेऊन यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाहीत. मला वाटतं मग त्यांनी शब्द दिलाय ना वाऱ्यावर सोडणार नाहीत, तर काय वाऱ्यावर सोडणार नाहीत सांगा. 2 वर्षाची त्यांना तुम्ही वाढ देणार वयोमर्यादेची काय करणार? विचारायला तरी जागा आहे. नुसतं असं बसून तरी ते त्याच भूमिकेवर आहेत. मग आपण असं बसून तरी त्यांनी शब्द दिला तर त्या शब्दावर थांबलं पाहिजे असं मला वाटतं. आता त्यांचं लीड करणारे पोरं ठरवतील, मी काय म्हणणार नाही त्यांना आंदोलन मागं घ्या किंवा काय करा. मला वाटतं ह्या शब्दावर थांबलं पाहिजे, कारण त्यांनी आता ते पुढं जातच नाही आहेत. त्याशिवाय मुलांना काय आव्हान? कारण बऱ्याचशा मुलांना परीक्षेला पण जायचंय आणि काहींना ज्या संधी नाही मिळाली ते म्हणतात नाही परीक्षा पुढे ढकललीच पाहिजे. मार्ग काय मग याच्यात? मग आता रात्रंदिवस सुरूच आहे. मी रात्री 3 वाजेपर्यंत फोन केले, आता सकाळपासून सुद्धा सुरू आहे. आता मी ग्राउंडवर येईन म्हणलो होतो, त्या हिशोबाने मी निघालो होतो. तिथं 2-400 पोलीस लावलाय अशी माहिती मिळाली मला. म्हणलं लावू दे पोलीस. आता आमच्या याच्यात काय असतं, मला जिथं अडीच तिथं लय कंडे मग जायचं. पण ते हे पोरं हिले नाजूक जागा आहे. हे समाजातले सगळ्या जाती धर्माचे लेकरं आहेत आणि हेच भविष्य असते उद्याची. उगाच आपण जायचं या पोरांवरती गुन्हे दाखल करायचे. आमच्यावर किती होती, आमच्या पोरावर किती झाले ना, काय वाटत नाही आम्ही पोरं मान्य न्यायालयात जाऊ, पण यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल ना. मग परंतु उद्या लोक काय म्हणणार, मला याला कळत होतं तेव्हा पोलिस लावली होती का ह्याला पोराचं घेऊन गेला तिकडे शिकणाऱ्या पोरावर सगळ्यावर केसी झाले. त्यामुळं म्हणले ते तर मला वाटतं आता बदलणारच ते नाही आहेत. तर ते म्हणलेत ना वाऱ्यावर सोडणार नाहीत, असं लावून धरू नसता हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या डोक्यावर पाप राहणार आहे. इतक्या पोरांचं वाटोळं केलं मग, त्यामुळे त्यांना याच्यात मार्ग काढावाच लागेल. म्हणले तर विद्यार्थ्यांनी ऐकलं पाहिजे असं म्हणणं आहे. आता शेवटी त्यांच्याकडे पण परीक्षेला पोरांनी गेलं पाहिजे. शेवटचं आव्हान काय कराल मुलांना? शांत राहावा. आपण लढलो. त्यांनी मला काल एक गोष्ट सांगितली होती, म्हणजे ती पण मी तुम्हाला सांगतो की फोन आल्यामुळं मी पण व्याकुळ झालो की कुणी आत्महत्या करेन असं. म्हणलं मी ते म्हणले तुम्ही आम्हाला इथं बसून द्यायला, तुम्ही आल्यामुळं किमान आजचा दिवस लय महत्त्वाचा आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं फोनवरती. ते आता मीडियात मला सांगायचं नव्हतं, पण तरी मी सांगतो की आजचा दिवस लय महत्त्वाचा आहे. आजचं जर लावून धरलं पोलिसांनी बसून दिलं तर सरकार बदलू शकतं. आयला मी म्हणलं आपण घरी जाऊन झोपणार आहेत, आजारी 2 महिने डॉक्टरांनी सांगितलं आराम करा, तिथं पडून आपण लेकरात जर गरीबाचं कल्याण झालं तर. म्हणून काल दिवसभर आणि रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही साक्षीदार आहेत, ते आपण लावून धरलं. ते पण देवेंद्र फडणवीसांची इच्छाच नाही आहे. पोराच्या म्हणण्याप्रमाणे मी बसलोच ना. मग त्यांचं म्हणणं होतं 1 दिवस तर चालवा नसता आम्हाला. आता ह्या गल्लीतून पळत येत, त्या गल्लीतून पोलिस पळत येत, आम्ही पोरं इकडून पळतो, उभाच राहून द्या ना, धुचकून द्यायलेत. मग आपण काल ते बसलो तिथं, हजारो पोरं पण बसले, त्यांच्या पोरांच्या इच्छाप्रमाणे पण केलं. पण यांची इच्छाच नाही आहे.
तर मग आता शब्द दिलेत ना. आधी यांचा सरकारचा शब्द नव्हता की तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत. कालपासून त्यांनी वाऱ्यावर सोडणार नाही शब्दात कमीत कमी आणलाय. नसतं तुम्हाला मग तुमची परीक्षा अशी पण गेलीच होती. बरं त्यांनी दिलाय शब्द ना की आम्ही वाऱ्यावर सोडणार नाहीत. करतील नाही तर नाही करतील, परंतु आधार तर मिळाला ना. नसतं आंदोलन करून करून 5-6 वाजेपर्यंत उठायला लागला असतं उद्याचे पेपर येत म्हणल्यावर. किमान मोकळ्या हाताने तरी तुम्ही उठायला नाही लागलात. असं काही होऊ शकतं मी पुढच्या परीक्षेत वयोमर्यादा वाढून मिळाल्या मुलांना अॅकोमोडेट करता येऊ शकतं का? लावून धरता येईल ना. हा एक मुद्दा त्यातला बरं, कारण परीक्षा उद्या आहे ती पुढे ढकल देत नाही असं ते- सरकारचं म्हणणं आहे. ते तसं म्हणले नाहीत वयोमर्यादाचं काय, परंतु वाऱ्यावर सोडणार नाहीत. मग त्याचा अर्थ ते आपल्याला लावून तर राहता येईल ना. बरं आता ती जर शब्द त्यांनी नाही दिला आणि ते जर म्हणले आम्ही परीक्षा घेणारच आहेत तर आपण बसून राहणार आहेत तिथंच. उद्या खोना सकाळी पेपरच्या दिवशी कोणा उठाच लागेल का नाही. पण शब्द दिलाच ना सरकारनं. आणि माझ्या माहितीनं आणि मला चांगला 2 वर्षाचा माहितीचा अनुभव की उदय सामंत साहेब काम करतील. ते म्हणलेत ना. मी फडणवीसांना बोललो, मी त्यांना वारंवार विचारलं. मी टी व्ही आपल्या जी24ला प्रामाणिकपणानं सांगतो की त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना बोललो आणि ते विचारलं सुद्धा मी त्यांना. तुम्ही हे बघा म्हणलं तुमच्यासारख्याला डाग लागू नये. उद्या लोक तुम्हाला डाग लावते तू म्हणला होता उदय सामंतच की करतो म्हणून. तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणि शिंदे साहेबाला बोललात का? तर ते म्हणले हो. त्याच्यामुळे मला वाटतं आता लय ताणून धरण्यापेक्षा दिला ना शब्द त्यांनी परीक्षा तर घेणार, त्या शब्दावर विद्यार्थ्यांनी ठाम राहावा आणि आंदोलनाची दिशा ठरवा त्यांनी. आता मागं घे मला म्हणता येत नाही. उद्या पुन्हा ते म्हणते तुम्हीच मागं घे म्हणले होते. पुन्हा ते बी प्रॉब्लेम आहे. उद्याच्याला मी आता म्हणतोय मला मी तारावाई की मग मला असं मग कोणी आडीले फिडील आणि मग मी मुद्दाम जात असतो. पण आता घेऊन जावा तर हे गाबाळे यायला लागले. यांच्यावर गुन्हे दाखल होतील तर हे लेकराचं वाटलं नको व्हायला. हे लय मोठा प्रॉब्लेम आहे. आमचं काही हो द्या, आम्ही काय हजारो लाखो पोर आहेत. यांच्यावर किती गुन्हे दाखल झाले तर मान्य न्यायालयात रोज खिटे घालू आपण. हे लेकरांचं वाटलं केलं तर उद्या म्हणते तुम्हाला कळत नव्हतं की ते पोलीस लावलेले असून तुम्ही पोरायला तिकडे घेऊन गेलात. केले त्यांनी गुन्हे आणि ते आमच्यावर नाही करणार, मुद्दाम पोरावर करते. याचं कारण सुद्धा सांगतो. आपल्या 24 तासच्या माध्यमातून सांगणं गरजेचं आहे. ते 11 पोरं रात्रभर फोन करत केस झाले, परेशान येत होते. मग शिपी साहेबाला सकाळी आम्ही बोलून घेतलं आणि सांगितलं साहेब त्यांच्यावरती ते गुन्हे मागे ठीक आहे म्हणले. आम्ही ते गुन्हे त्यांच्या मागं घेऊ क्रॅश प्रश्न सुटला ऑलरेडी. हां मागं घेऊ म्हणले. मग त्या पोराला थोडा धीर आला. आणि असे जर 1000 पोरावर झाले यायला फुल टेन्शन आहे ना ते. आता आमच्यावर किती का झालं चालतंय पण यांना उद्या शिकायचंय. ही नाही तर दुसरी कोणा पेपर देता येईल त्यांना. त्या पेपरात कॅरेक्टर सर्टिफिकेट अडचण येणार यांना. ही पेपर नाही तर कोणता तरी देणारच आहे. शिक्षण व्हायला जाऊन देणार नाही. म्हणून ती बी भूमिका. इथं काय झालेलं नाजूकीच झाला ना. आम्ही आता येतो प्याचा काय करायला जावा तर म्हणते ना असं झालं की तसं झालं. ते म्हणजे थोडंसं खरं तर दादांनी ह्या आंदोलनात खूप सामंजस्य भूमिका घेतलेली. मुलांचं नुकसान होऊ नये, त्यांच्या करिअरवर जर केस दाखल झाले तर पूर्ण करिअर अडचणीत येऊ शकतं. म्हणून त्यांनी शेवटपर्यंत सरकारशी बोलणी करतात आणि सरकारने त्यांना शब्द दिलेला आहे आम्ही या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही. बघू आता सरकार हा शब्द पाळतंय का. आणि दादांनी आणखीन एक महत्त्वाचं आवाहन केले की मुलांनी परीक्षेला जावं, आपल्या भूमिकेवर तुम्हाला जे काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा, पण परीक्षेला जावं. नुकसान आणि शेवटचं हां कुणी लेकरांना बघा आपल्याकडं मायबाप येतं ते आपल्यासाठी राबराब शेतात राबतात. त्यांचे स्वप्न आहे तुम्ही अधिकारी व्हावं. परंतु ह्या सरकारच्या आडमोठ्या धोरणामुळं तुम्हाला अधिकारी होऊ देत नसले तर कोणी आत्महत्या असं पाऊल उचलू नये. आपल्या दमावर पुन्हा लढू, पुन्हा शिकू, नोकऱ्याला लागू. परंतु वाईट पाऊल यांच्यासाठी उठल्यात नाही. यांना काय फरक पडत नाही. लेकरू आपलं जातं. त्यामुळं माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना पुन्हा लढू, पण कोणी आत्महत्यासारखं कुठलंही पाऊल वाईट उचलू नका. मला वाटतं दादांनी सांगितलेलं सर्वांनी ध्यानात घ्यावं आणि हाच महत्त्वाचा संदेश असेल या सर्व मुलांसाठी. MPSC म्हणजे काय आयुष्य नाही आहे. अनेक आयुष्यात 4 गोष्टी आपल्याला करता येतात आणि एक परीक्षा काय पुढची परीक्षा देता येईल, पण आयुष्य महत्त्वाचं आहे. हाच संदेश सर्वांसाठी मला वाटतं मुलांसाठी दादांनी दिलेला खूप मोलाचा वाटतोय. सरकार आता दिलेला शब्द पाळता येईल का ते आपण पाठपुरावाही घेऊ या सगळ्या गोष्टींमध्ये. पण दादांनी या सगळ्या आंदोलनात काल आले ते शिर्डीवरनं आणि मुलांसाठी थांबले तिथे 6 तास नदी पात्रात आजारी असतानाही आणि आता शेवटपर्यंत लढतात. बघू आता सरकार कसं प्रतिसाद देतं याला. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुंदे, झी मीडिया, पुणे.